तर कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळ कोकणात मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस आहे, तो सातत्याने पडताना दिसतोय। सध्या बघितलं तर हवामान विभागाने पुढील 2 दिवसासाठी हा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। मी आता मुंबई गोवा महामार्गावर आहे आणि इथे बघितलं तर सध्या जी वाहनं आहेत ती संथ गतीने येताना दिसत आहेत। विशेष म्हणजे सध्या 30 ते 40 किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे समुद्र भागातून वाहतील असा अंदाज हा हवामान विभागाने दिलेला आहे। नैसर्गिक आपत्ती कक्षाने अलर्ट राहण्याचा ही इशारा आहे तो नागरिकांना दिलेला दिसतो। काल रात्रीपासून जो संततधार हा पाऊस आहे तो आता सकाळी जरी बघितलं तरी संततधार जी पावसाची आहे ती सुरू आहे। मात्र पुढील 2 दिवस हा ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केलेले आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।